नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. कोल्हापूर शहरातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि रखडलेल्या विकास कामांना वेग देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज विशेष आढावा बैठक पार पडली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पायाभूत सुविधा, प्रशासनिक अडचणी तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसह तब्बल 28 महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत नगरसेवक आश्किन गणी आजरेकर यांनी विविध मुद्द्यांवर ठोस मागण्या मांडल्या. कामगार न्यायाच्या प्रश्नांवर त्यांनी विशेष भर देत लाड पागे समितीमार्फत वारसा हक्क तसेच सफाई आणि झाडू कामगारांच्या भरती प्रक्रियेत येणारे अडथळे तातडीने दूर करण्याची मागणी केली. हा प्रश्न निकाली निघाल्यास अनेक कामगार कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. गांधीनगर परिसरातील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. अनधिकृत बांधकामांची मोजणी करण्यासाठी पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 2014 जैसे थे आदेशाचे उल्लंघन शोधण्यासाठी ड्रोन सर्व्हे आणि गुगल अर्थच्या सहाय्याने अतिक्रमणांची अचूक नोंद करता येईल असे त्यांनी सुचवले. शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णयही यावेळी घेण्यात आले. थेट पाईपलाईन योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यावर भर देण्यात आला असून येत्या मे अखेरपर्यंत नालेसफाई आणि रस्त्याची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच श्री अंबाबाई मंदिर परिसरात पार्किंगची व्यवस्था सुधारण्यासोबतच कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळवून देण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आला. या बैठकीस आमदार राजेश क्षीरसागर, महापौर सौ रूपाराणी निकम तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या सर्वसमावेशक आढावा बैठकीमध्ये कोल्हापूर शहराच्या विकासाला आणि प्रलंबित सामाजिक प्रश्नांच्या निराकरणाला आता नवी गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.